तो निष्पाप विद्यार्थ्यावर झालेला लाठीचार्ज जगात सर्वात मोठी असणारी लोकशाही भारतात आणि ह्या लोकशाहीचा खून करतायत मोदी आणि शहा। त्यामुळं देशातल्या सर्व जनतेने ठरवलेलं आहे 2029ला मोदीची हकालपट्टी आणि देश वाचवायचा, तर लोकशाही वाचल। नाही तर मोदी जर 2029च्या पुढे आले तर देश एकदम अराजकता माजल आणि भारतात नेपाळ होईल। नेपाळमध्ये जे झालं क्रांती, सगळं विद्यार्थ्यांनी तरुणांनी जे हातात घेतलं सगळं नेपाळ राज्य, ते भारतात होईल। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात असं कधीही घडलं नाही, ते घडेल। त्या मोर्चा काढलेला आहे। दिल्ली सरकार एकदम झोपीचं सोंग घेतलेलं आहे। दिल्ली सरकार कुंभकर्णाच्या झोपीत आहे। त्याला कुठलीही संवेदना राहिलेली नाही। कुठलाही अत्याचार अन्याय करण्याचा त्यांचा धंदा झालेला आहे आणि त्यांना माहीत आहे पैशावर सगळं होतंय। प्रत्येक विरोधी पक्षातल्या खासदाराला आमदाराला पैशात विकत घेऊन दिल्ली सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहे। राजीनामा त्यांच्याकडे घ्यायची पद्धतच नाही, कारण ते हुकुमशाह आहेत। मोदी हा हुकुमशाह आहे, तो लोकशाहीतला पंतप्रधान नाही, हुकुमशहाचा पंतप्रधान आहे। जगात सर्वात मोठी असणारी लोकशाही भारतात आणि ह्या लोकशाहीचा खून करतायत मोदी आणि शहा। त्यामुळं देशातल्या सर्व जनतेने ठरवलेलं आहे 2029ला मोदीची हकालपट्टी आणि देश वाचवायचा, तर लोकशाही वाचल। नाही तर मोदी जर 2029च्या पुढे आले तर देश एकदम अराजकता माजल आणि भारतात नेपाळ होईल। नेपाळमध्ये जे झालं क्रांती, सगळं विद्यार्थ्यांनी तरुणांनी जे हातात घेतलं सगळं नेपाळ राज्य, ते भारतात होईल। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात असं कधीही घडलं नाही, ते घडेल। त्या मोर्चा काढलेला आहे। दिल्ली सरकार एकदम झोपीचं सोंग घेतलेलं आहे। दिल्ली सरकार कुंभकर्णाच्या झोपीत आहे। त्याला कुठलीही संवेदना राहिलेली नाही। कुठलाही अत्याचार अन्याय करण्याचा त्यांचा धंदा झालेला आहे आणि त्यांना माहीत आहे पैशावर सगळं होतंय। प्रत्येक विरोधी पक्षातल्या खासदाराला आमदाराला पैशात विकत घेऊन दिल्ली सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहे। राजीनामा त्यांच्याकडे घ्यायची पद्धतच नाही, कारण ते हुकुमशाह आहेत। मोदी हा हुकुमशाह आहे, तो लोकशाहीतला पंतप्रधान नाही, हुकुमशहाचा पंतप्रधान आहे। विद्यार्थ्याच्या गेल्या 15 ते 20 दिवसापासून विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या करीत आहेत। काल जो प्रकार झाला त्यांच्या मागण्या करीत असताना त्या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला, त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब गट व आमचे नेते माननीय पवारसाहेब यांनी त्या ठिकाणी जाऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला। हा सर्व पक्ष या ठिकाणी मोर्चा आयोजित केला। या मोर्चाला माझा पाठिंबा आहे आणि जे काही विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला याचा निषेध मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, कारण ही चांगली गोष्ट नाही। एखादा विद्यार्थी जर एखादा नुकसान होत असेल विद्यार्थ्याचं, त्या ठिकाणी जर रस्त्यावर येत असेल तर समाजाने त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग निघला पाहिजे। प्रश्न ह्या बैठकीतून सुटला जात असतो, चर्चेतूनच सुटला जातो। तो निर्णय शासनाने घ्यावा अशी मी शासनाकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।